कोल्हापुरात एका लहान मुलानं हवेत गोळीबार केलेला आहे। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या मुलानं रिव्हॉल्वर चोरली आणि माळरानावर नेऊन खेळण्यातील बंदुकीप्रमाणे 30 राऊंड फायर केलेले आहेत। रिव्हॉल्वरमधील गोळ्या संपल्यानं हा मुलगा रिव्हॉल्वर माळरानावरच टाकून घरी परतला। पोलिसांनी विश्वासात घेऊन मुलाची चौकशी केली आणि त्यानंतर या मुलानं चोरीची कबुली दिलेली आहे। या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, कोल्हापूरमधील ही घटना खरं तर धक्कादायक आहे। एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरामधून या काम करणाऱ्या महिलेच्या मुलानं हे रिव्हॉल्वर चोरलं आणि त्यानं 30 राऊंड फायर केलेले आहेत। प्रताप, हा कोल्हापूरमध्ये घडलेला प्रकार खरं तर धक्कादायक आहे। एका महिलेच्या मुलानं ती ज्या ठिकाणी काम करत होती त्या तिथील निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून हे रिव्हॉल्वर चोरलं आणि माळरानावर नेऊन त्यानं या राऊंड फायर केलेले आहेत। अतिशय धक्कादायक अशी ही बाब म्हणता येईल। आपण पाहतोय की ती मोलकरीण आहे, त्याचा मुलगा त्या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी आलेला होता आणि कपाटातील रिव्हॉल्वर काही दिवसापूर्वी त्यानं बघितली होती आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की ती रिव्हॉल्वर घेऊन त्यानं हवेमध्ये फायरिंग केलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की अतिशय धक्कादायक अशी गोष्ट आहे। चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत असताना माहिती मिळाली की मोलकरणीचा मुलगा या ठिकाणी येऊन गेलेला आहे। त्यानंतर मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली विश्वासात घेऊन। त्यावेळेला मुलाने सांगितले की मी बंदूक घेऊन गेलो होतो आणि त्या ठिकाणी फायरिंग केलं आणि गोळ्या संपल्यानंतर ती बंदूक त्याच माळेवर टाकलेला अशा प्रकारची माहिती दिली। पोलिसांनी ती रिव्हॉल्वर ताब्यात घेतलेली आणि मुलाकडे अधिक चौकशी करतात। धन्यवाद प्रताप, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।